देवळा तालुक्याच्या फुले माळवाडीमध्ये रविवारी पहाटे जे घडलं ते ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल। एका साध्या, शांत आणि कष्टकरी कुटुंबात काही क्षणात चिरकाल काळोख दाटलेला आहे। गावातील लोक मोबाईल स्क्रोल करत होते आणि अचानक एक धक्कादायक व्हॉट्सअप स्टेटस दिसला, भावपूर्ण श्रद्धांजलीचा। खाली स्वतःचे, पत्नीचे आणि दोन चिमुकल्यांचे फोटो। क्षणभर कोणालाच विश्वास बसला नाही, हा स्टेटस नेमका कशासाठी होता, कोणाचा मृत्यू झाला होता। पण फोटो पाहताच हृदय थांबलं अशी जाणीव झाली। हे फोटो इतर कुणाचे नव्हते, तर स्टेटस टाकणाऱ्या होमगार्डच्याच कुटुंबाचे होते। गावातील लोक धावत त्यांच्या घराकडे गेले आणि जे दृश्य पहिल्यांदा समोर आलं ते आयुष्यभर विसरण्यासारखं नव्हतं। चारही जण मृतावस्थेमध्ये दिसून आले। पत्नी, दोन लहान मुलं आणि बाजूलाच गळफास घेतलेले गोविंद शेवाळे। एका पित्यानं एका क्षणात आपल्या घरातील चारही दिव्यांना स्वतःचाच अंत घडवला। हा स्टेटस फक्त एक पोस्ट नव्हता, तो होता आगामी शोकांतिकेचा इशारा। पण तो कुणालाच कळला नाही। काही मिनिटातच एक कुटुंब संपलं आणि फुले माळवाडी गावावर उतरलं ते गडद दुःखाचं सावट। नेमकं असं काय घडलं होतं की हा बाप एवढ्या टोकाला पोहोचला होता, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुले माळवाडी एक शांत, साधं, कष्टकरी लोकांचं गाव। इथं रोजची धावपळ, शेतातली कामं आणि संध्याकाळी देवळासमोरचा दिवा सगळं नेहमीप्रमाणेच चालू होतं। पण रविवारच्या पहाटे या गावाचं वातावरण एका क्षणात बदलून गेलं। डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशा घटनेनं संपूर्ण तालुका हादरून गेलाय। मोबाईलवर एका होमगार्डने स्वतःच्याच कुटुंबासाठी ठेवलेला श्रद्धांजलीचा स्टेटस आणि त्यानंतर उघडकीस आलेली 4 मृतदेहांची घटना, या सर्वाने गावात हळहळ आणि भीतीचं वातावरण पसरवलं। रविवारी सकाळी गावातील अनेकांच्या मोबाईलवर एकाच वेळी एक व्हॉट्सअप स्टेटस झळकू लागलं, भावपूर्ण श्रद्धांजली असा संदेश आणि त्याखाली 4 फोटो। गोविंद बाळू शेवाळे, त्यांची पत्नी कोमल, त्यांची मुलगी हर्षाली आणि 2 वर्षांचा मुलगा शिवम। सुरुवातीला लोकांना वाटलं कुणाचा तरी अपघात झाला असेल का, की कुणाच्या निधनावर गोविंद भावनिक होऊन स्टेटस ठेवत असेल। परंतु जसं जसं लोकांनी फोटो नीट पाहायला सुरुवात केली, तसा तसा अंगावर काटा यायला लागला। कारण फोटो इतर कुणाचे नव्हते, तर गोविंद आणि त्यांच्या कुटुंबाचेच होते। क्षणाचाही विलंब न लावता नातेवाईक आणि ग्रामस्थ घराकडे धावत गेले। दरवाजा उघडल्यानंतर समोर दिसलेलं दृश्य शब्दांच्या पलीकडचं होतं। घरात पत्नी कोमल, तिसरीत शिकणारी 9 वर्षाची हर्षाली आणि 2 वर्षांचा चिमुकला शिवम मृतावस्थेमध्ये आढळून आले। तिघेही झोपेतच असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। बाजूच्या खोलीत गोविंद शेवाळे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले। जीव ओठावर येईल अशी ही वास्तवता आहे। क्षणभर शांत असणारं हे घर एका क्षणात मृत शांततेत बुडून गेलं होतं। गोविंद शेवाळे हे होमगार्ड म्हणून काम करत, त्यांच्या सोबतच घरची छोटीशी शेती आणि दैनंदिन कष्ट त्यांच्या सोबत होते। गावात कोणाशीही वाद नसलेला, शांत, साधा आणि कुटुंबावर प्रेम करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती। तरीही असं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं? आर्थिक ताण होता का, की मानसिक तणाव त्यामागे होता, की काही वेगळंच कारण यामागे होतं, हे अद्याप मात्र स्पष्ट झालेलं नाही। पण एवढं मात्र नक्की, या घटनेमुळे संपूर्ण गाव अंधारात बुडालाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, उपनिरीक्षक राऊत आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करण्यात आला। नाशिक फॉरेन्सिक पथकानं तपासणी करत सर्व पुरावे गोळा केले। 4ही मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पुढील तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। या सर्व घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येच्या काही क्षणाआधीच गोविंद यांनी त्यांच्या मोबाईलवर श्रद्धांजलीचा स्टेटस टाकला होता। स्वतःलाच आणि आपल्या कुटुंबाला श्रद्धांजली देणारा हा स्टेटस लोक विसरू शकणार नाही। तो स्टेटस लोकांनी पाहिला आणि तो स्टेटस या घटनेचा पहिला इशारा ठरला। कदाचित तो स्टेटस या घटनेतील सर्वात वेदनादायी क्षण ठरला। फुले माळवाडी गावात शोककला पसरली। एका कुटुंबातील 4 दिवे एका क्षणात विझणे म्हणजे फक्त मृत्यू नव्हे, तर समाजाला मिळालेला सर्वात मोठा धक्का आहे। 9 वर्षाच्या मुलीच्या स्वप्नांना अंत झाला, 2 वर्षाच्या चिमुकल्याच्या हसण्याचा अचानक झालेली खंडता आणि एका आईच्या आयुष्याला मिळालेला विराम, या सर्वांसोबतच एका वडिलांनी घेतलेला अत्यंत टोकाचा निर्णय, या सर्वाने गाव हादरून गेलं। या घटनेनं समाजासमोर अनेक प्रश्न उभे केलेत। मानसिक तणावाबद्दल आपण किती जागरूक आहोत? आसपासचे लोक दुःखात आहेत, तणावात आहेत, नैराश्यात गेलेले आहेत, हे आपण किती वेळा ओळखू शकतो?
शांत राहणारे लोक मनात किती वादळ दडून बसलेले असतात आणि समाज म्हणून आपण कोणते संकेत दुर्लक्षित करत आहोत हे यावरून दिसून येत आहे. देवळालीची ही घटना फक्त एका कुटुंबाचा अंत नाही, तर संपूर्ण गावासाठी, समाजासाठी एक गंभीर इशारा बनलेला आहे. अशा घटना टाळण्यासाठी मानसिक आरोग्य, संवाद आणि एकमेकांना भावनिक आधार देणं किती गरजेचं आहे याची जाणीव करून देणारी ही घटना आता समोर आपल्याला दिसून येते. फुले माळवाडी गावात आज केवळ शांतता नाही, तर वेदनेचं ओझं दाटून बसलेलं आहे. 4 जीवांच्या आठवणींचा धूर गावभर पसरलेला आहे आणि एकच प्रश्न सर्वांच्या मनात घुमतोय, काय एवढं घडलं असेल की एक बाप आपल्या घरातले 4 दिवे स्वतःच्या हाताने विझवतो. याचा विचार ज्याच्या त्याच्या मनामध्ये अजूनही पेटलेला आहे. तपासात ही सर्व घटना उघडकीस आल्याच्या नंतर सर्व गोष्टी स्पष्टपणे लोकांच्या समोर येतील. मात्र पोलिसांनी त्या दिशेनं तपास करणं आणि काय नेमकं घडलं ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, अशा घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.